नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या ब्लॉग मध्ये. तर आज छानपैकी आमची आरू झाली होती रेडी. मम्मी चला आता स्वयंपाक करू म्हणे. त्याची रोजची डोळबोळ चालूच असते. तर मी छानपैकी बटाटे साफ करत होती, तोपर्यंत ती पण मला एक एक बटाटा देत होती. छानपैकी बारीक असा बटाटा कट करून घेतला आहे. लांब लांब साईजचे कट केले आहे. आमच्या आरूला बटाट्याची भाजी खूप आवडते. खास करून तिला हिरव्या मिरचीची भाजी आवडते आणि लहान मुलांसाठी तीच योग्य असते. तर मी तिच्यासाठी कशी भाजी बनवते ते तुम्ही नक्की बघा. आधी मी तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका देऊन लसूण घातलेला आहे बारीक चिरलेला आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहे बारीक चिरलेल्या आणि छानपैकी त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरतून घातलं आहे अर्धा चम्मच हळद आणि आता वरतून घातलं आहे अर्धा चम्मच मीठ आणि छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये ऍड केलं आहे आपण बारीक कापलेले बटाटे. आता बटाटे तुम्ही बघू शकता खूप छान बारीक स्लाइस मी केल्या होत्या आणि हे वाफेतच होणार आहे. यामध्ये मी एक पण थेंब पाणी घालणार नाही आहे. आता मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यासोबतच मी डाळ देखील करणार आहे, कारण बटाटा आणि त्यासोबत डाळचं कॉम्बिनेशन खूप छान असतं. तर आमच्या आरूसाठी बटाट्याची भाजी, कारण ती डाळ जास्त खात नाही आणि राईस पण तिला आवडत नाही, त्यामुळे बटाट्याची भाजी तिच्यासाठी केली आणि आम्ही देखील थोडी खाऊ. तर आता मी डाळ लावून घेणार आहे. तोपर्यंत याच्यावरती झाकण ठेवूया. 5 मिनिटानंतर हे फायनली रेडी होऊन जाईल. आता थोडीशी मी चेक केली पण अजून झाली नव्हती, पण आता फायनली झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी खूप क्रिस्पी आणि टेस्टी झाली आहे. नक्की बनवा, अशी खूप छान लागते. मी कायम अशीच बनवत असते मुलांच्या टिफिनसाठी. अगदी योग्य रेसिपी आहे आणि त्यांना देखील खूप आवडेल. आता मी डाळ करणार आहे, त्यासाठी मी मिक्स डाळ वापरते. म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी आपण जेवढ्या अवेलेबल असतात तेवढ्या घेऊ शकता, फक्त उडदाची डाळ सोडून. तर मिक्स डाळ वापरल्याने काय होतं, आपल्या शरीरात प्रथिने जास्त जातात, त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आम्ही डाळ यूज करतो. तर मी कुकरमध्ये लावून घेतलं आहे. कुकर ठेवून घेतला आहे गॅसवरती आणि छानपैकी तडका दिला आहे. ज्या पद्धतीने आपण वरणला तडका देतो, लसूण, हिरवी मिरची, जिरं, मोहरी, टोमॅटो मिक्स करून घेतला आहे. वरतून हळद मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडं पाणी ऍड केलं आहे 1 ग्लास. आणि मी डाळ काढलेली होती ती छान धुवून घेतली आहे आणि कुकरच्या 3-4 शिट्ट्या घेतल्या आहे. आता मी पीठ मळायला घेतलं आहे. छानपैकी पीठ मळून घेणार आहे. तोपर्यंत आपलं वरण जे आहे, डाळ छानपैकी तयार झाले. आमच्या आरूचे चालू होतं कबूतर बघण्याचा कार्यक्रम. तर सकाळी सकाळी आमच्याकडे खूप कबूतर असतात, तर ती वरतून बिल्डिंग बंद बघत असते. आणि आपली चपाती बघू शकता खूप छान अशी फुगलेली आहे. तर आता रेडी आहे फायनली आजचं जेवण, डाळ, पोळी आणि बटाट्याची भाजी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू